तर आज आपण इतिहासातील एका अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक लढाई नव्हती, तर ती होती स्वामीनिष्ठा, शौर्य आणि अतुलनीय त्यागाची एक अमर कहाणी. हो, आपण बोलतोय पावनखिंडीच्या लढाईबद्दल. एक साधा प्रश्न आहे, आजच्या काळात गुडघाभर चिखल आणि मुसळधार पावसात सलग 70 किलोमीटर चालण्याचा विचार तरी कोणी का करेल? पण याचं उत्तर एका आधुनिक काळातल्या पदयात्रेत सापडतं. एक अशी यात्रा जी आपल्याला थेट इतिहासाच्या एका महत्त्वाच्या पानावर घेऊन जाते. हो, दरवर्षी शेकडो लोक पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रेक करतात. पण हा काही वीकेंडला करण्यासारखा सोपा ट्रेक नाहीये. विचार करा, सलग 4 दिवस सतत कोसळणारा पाऊस, गुडघाभर चिखल आणि कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढायची, म्हणजे हा फक्त एक ट्रेक नाही, ही आहे एक ऐतिहासिक तीर्थयात्रा. लोक इतिहास पुन्हा जगण्यासाठी हा सगळा त्रास सहन करतात. आणि हा जो खडतर प्रवास आहे ना, तो समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. थेट 1660 सालात एका अत्यंत महत्त्वाच्या, एका निर्णायक दिवसाकडे. तर आपण पोचलो आहोत 1660 साली. ठिकाण आहे पन्हाळा किल्ला. इथे मराठा साम्राज्याचं भविष्य अक्षरशः पणाला लागलं होतं. आणि परिस्थिती खूपच गंभीर होती. बघा, परिस्थिती काय होती. एका बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या मोजक्यात सैनिकांसोबत पन्हाळा किल्ल्यावर पूर्णपणे अडकलेले. आणि दुसऱ्या बाजूला होती विजापूरची प्रचंड फौज, सिद्धी जौहरच्या नेतृत्वात, ज्यांनी किल्ल्याला चारी बाजूंनी वेढा घातला होता. त्यांचं एकच उद्दिष्ट होतं, शिवाजी महाराजांना पकडणं. आणि मग 12 जुलै 1660च्या त्या वादळी रात्री महाराजांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 600 विश्वासू मावळ्यांना सोबत घेऊन त्या अभेद्य वाटणाऱ्या वेढ्यातून निसटण्याचा एक धाडसी प्रयत्न सुरू केला. पण शत्रूला जेव्हा कळलं की खुद्द महाराजच वेढ्यातून निसटले आहेत, तेव्हा काय झालं असेल? अर्थातच त्यांनी लगेच पाठलाग सुरू केला. आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. आता अशा परिस्थितीत एकच लष्करी डावपेच कामी येतो. त्याला म्हणतात रिअर गार्ड ॲक्शन किंवा पिछाडीची लढाई. म्हणजे काय, तर सैन्यातलाच एक छोटा गट मागे थांबतो, मोठ्या शत्रूचा सामना करतो. आणि हे सगळं कशासाठी? तर मुख्य सैन्याला, आपल्या राजाला पुढे निसटून जायला वेळ मिळावा म्हणून. हा एक प्रकारे आत्मघाती डावपेच असतो. आणि ही अविश्वसनीय जबाबदारी कोणी उचलली असेल? ती उचलली बाजीप्रभू देशपांडे यांनी. त्यांनी महाराजांना वचन दिलं, महाराज तुम्ही पुढे व्हा. जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज आमच्या कानावर पडत नाही, तोपर्यंत एकही गनीम ही खिंड ओलांडून पुढे येणार नाही. आणि मग घोडखिंडीच्या त्या अरुंद वाटेवर सुरू झाला तो निकराचा संघर्ष. एक अशी लढाई जिची तुलना जगातल्या महान लढायांशी केली जाते. ही लढाई इतकी महान का मानली जाते? तर तिची तुलना थेट ग्रीसच्या 300 स्पार्टन्सच्या लढाईशी, म्हणजे बॅटल ऑफ थर्मोपॉलिसशी होते. जसं तिथे फक्त 300 स्पार्टन्सनी पर्शियन साम्राज्याच्या लाखोंच्या सैन्याला एका अरुंद खिंडीत रोखून धरलं होतं, अगदी तसंच इथे 300 मराठ्यांनी विजापूरच्या प्रचंड मोठ्या सैन्याला एका अरुंद खिंडीत रोखलं होतं. शत्रूचं सैन्य किती होतं? तर पाठलाग करणाऱ्या सिद्धी मसूदच्या सैनिकांची संख्या होती तब्बल 10,000. आणि या 10,000 रोखण्यासाठी खिंडीत किती जण होते? फक्त 300. म्हणजे बघा, 10,000 फक्त 300 मावळे. काय जबरदस्त प्रसंग असेल तो. हे लक्षात घ्या की एकाच वेळी 2 लढाया चालू होत्या. एकीकडे बाजीप्रभू खिंड लढवत होते, तर दुसरीकडे महाराज आणि उरलेले सैनिक विशाळगडाकडे पोचण्यासाठी अक्षरशः जीवाच्या आकांताने धावत होते. आता महाराजांच्या या प्रवासातली एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांनी सुरुवातीचे 45 किलोमीटर अंतर कापायला साधारण 18 तास घेतले, पण शेवटचे फक्त 15 किलोमीटर कापायला त्यांना तब्बल 7 तास लागले. असं का झालं असेल? म्हणजे अंतर तर कमी होतं, मग वेळ एवढा जास्त का लागला? यामागचं कारण खूपच वेगळं आहे. त्याचं कारण असं होतं की एकतर 18 तास सतत चालून आलेला प्रचंड थकवा होताच, वरून ढगफुटीसारखा पाऊस आणि चिखल होताच, पण या सगळ्यापेक्षा मोठं संकट होतं विशाळगडाच्या पायथ्याशी. तिथे शत्रूची एक ताजी सशस्त्र फौज आधीच त्यांची वाट पाहत होती. म्हणजे महाराजांना फक्त गडावर पोचायचं नव्हतं, तर लढत लढत पोचायचं होतं. आणि मग अखेर तो क्षण आला, ज्या क्षणाची दोन्हीकडचे योद्धे वाट पाहत होते. एक असा क्षण ज्याने या दोन्ही लढायांचा निकाल लावला. विशाळगडावरून तोफेचा आवाज झाला,
धडाम. मैलोनमैल खिंडीमध्ये हा इशारा ऐकू गेला. याचा अर्थ एकच होता. महाराज गडावर सुखरूप पोहोचले होते. त्यांनी पायथ्याची लढाई जिंकून स्वतः तोफेला बत्ती दिली होती. तोफेचा तो आवाज खिंडीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाजीप्रभू देशपांडेंच्या कानावर पडला. आपला राजा सुरक्षित पोचला आहे हे कळताच त्यांनी समाधानाने आपले प्राण सोडले. त्यांचं कर्तव्य पूर्ण झालं होतं. त्यांचं बलिदान सफल झालं होतं. आणि म्हणूनच बाजीप्रभू आणि त्यांच्या 300 मावळ्यांच्या पवित्र रक्ताने पावन झालेली ती खिंड, जी आधी घोडखिंड म्हणून ओळखली जायची, ती कायमची पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्या बलिदानाचा तो सन्मान होता. तर बघा, 13 जुलै 1660 हा एक दिवस किती नाट्यमय होता. रात्री पन्हाळ्यावरून सुटका, सकाळी घोडखिंडीत घेतलेली शपथ, दिवसभर चाललेला तो निकराचा संघर्ष आणि दुपारी विशाळगडावरून आलेला तोफेचा इशारा आणि बाजीप्रभूंचं आत्मबलिदान. सगळं काही फक्त एका दिवसात घडलं. ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की स्वामीनिष्ठेची अशी कोणती कृत्य असतात जी माणसाला स्वतःच्या प्राणांची पर्वा करू देत नाहीत आणि इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरून जातात.